परंपरा ही जतन झाली पाहिजे म्हणून तुला मी त्याच्यासाठी पाठीमागे ठेवलेलं आहे. कल्याण स्वामी अशी प्रार्थना करतात, विनंती करतात, महाराज आयुष्यामध्ये आपण एकही गोष्ट मला न सांगता किंवा आपल्या दोघांच्या एकमेकांच्या विचाराशिवाय झाली नाही आणि शेवटचीच घटना ही अशी का घडावी. तर कल्याण स्वामींचं सांत्वन केलं समर्थ रामदास स्वामींनी आणि पुढे हा संप्रदायाची जबाबदारी तुमच्यावरती असल्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही असं सांगितलं आणि परत समर्थ रामदास स्वामी त्याच समाधीमध्ये गुप्त झालेले. ಶೇಜ್ ಘರ್ನ ವಸ್ತು ಸಂಗ್ರಹಾಲಯದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸರು ಉಪಯೋಗಿಸುತ್ತಿದ್ದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಭಕ್ತರ ದರ್ಶನ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ಜತನದಿಂದ ರಕ್ಷಿಸಲಾಗಿದೆ. हे जे हंडे आहेत हे कल्याण स्वामी खालच्या उरमोडी नदीवरून भरून आणायचे. हे गडावरचं जे पाणी आहे सगळं ते सगळं पावसाचं साठलेलं पाणी समर्थांनी टाकळीला 12 वर्ष पुरस्चरण केलं आणि या पुरस्चरणाच्या काळामध्ये समर्थांना कफाची व्यथा झाली. म्हणजे कफाच्या व्यथेपासून त्यांना आराम मिळावा, त्यांना त्याच्यापासून थोडासा आराम मिळण्यासाठी वैद्यांनी समर्थांना असं सांगितलं की आपल्याला वाहतं पाणी प्यावं लागेल. आता गडावरती जिवंत पाण्याचा झरा कुठेच नाही. मग हे वाहतं पाणी कुठून आणायचं. तर या परळी गावामध्ये एक उरमोडी नावाची नदी आहे, उर्वशी, तिचं प्राचीन नाव उर्वशी. त्या उरमोडी नदीवरून कल्याण स्वामी जे होते समर्थांचे पट्ट शिष्य ते ह्या दोन्ही हंड्याची कावड करायचे आणि वरती भरून आणायचे. कावड केल्याची ही खूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक समर्थांना स्नानासाठी आणि दुसरा पाणी पिण्यासाठी. हे समर्थांचं मूळ चित्र म्हणजे ओरिजिनल चित्र. त्यावेळेला फोटोग्राफी नव्हती. समर्थ तंजावरला गेलेले असताना तंजावरला मगाशी मूर्तींचा इतिहास सांगताना मी असं म्हटलेलं होतं की व्यंकोजीराजे भोसलेंच्या मठामध्ये समर्थांचं वास्तव्य होतं आणि तिथेच समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेलं हे त्यांचं मूळ चित्र आहे. मेरू स्वामी नावाच्या शिष्यांनी समर्थांना पाहून काढलेलं हे चित्र आहे. आता ज्या सगळ्या या रामदास स्वामी संस्थांच्या ऐतिहासिक सनदा ज्या आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना दिलेल्या जमिनी किंवा इतर ज्या सगळ्या काही कागदपत्र किंवा ज्या सनदा आहेत त्या सनदावरती आणि ऐतिहासिक कागदपत्रांच्यावरती समर्थांचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. असं हे समर्थांचं अधिकृत चित्र. ಸಜ್ಜನಗಡದ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರು ಸ್ವಯಂ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದ ಡಾವ್ಯಾ ಮಾರುತಿ ಮಂದಿರವಿದು. ಅನೂಚಾನವಾಗಿ ನಡೆದು ಬಂದಿರುವ ವೇದಾಧ್ಯಯನ ಮತ್ತು ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಡೆಯುವ ವಟುಗಳ ದೈಹಿಕ, ಮಾನಸಿಕ ಮತ್ತು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ತರಬೇತಿಯು ಸಜ್ಜನಗಢದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಗಳಲ್ಲೊಂದಾಗಿದೆ. ವಟುಗಳ ಮನೋವಿಕಾಸದೊಟ್ಟಿಗೆ ಅವರ ದೈಹಿಕ ಪೋಷಣೆಯೂ ಸಹ ಸಂಸ್ಥಾನದ ಹೊಣೆಯಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸುಸಜ್ಜಿತ ಪಾಕಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಸದಾ ಕಾರ್ಯನಿರತರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ದರ್ಶನಾಕಾಂಕ್ಷಿಗಳಾಗಿ ಸಜ್ಜನಗಢಕ್ಕೆ ಅವ್ಯಾಹತವಾಗಿ ಬರುವ ಭಕ್ತರ ಊಟೋಪಚಾರಗಳನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು ಸಂಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸುಸಜ್ಜಿತವಾದ ಭೋಜನ ಶಾಲೆಯಿದೆ. ಕೆಲ ದಿನಗಳ ಮಟ್ಟಿಗೆ ತಂಗಲು ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ವಸತಿ ಗೃಹ ವ್ಯವಸ್ಥೆಯೂ ಇದೆ. ಸನ್ 1924ರಲ್ಲಿ ಬಾಲಕ ಶ್ರೀಧರನು ಗುರು ಸಮರ್ಥರ ಆಣತಿಯಂತೆ ಸಜ್ಜನಗಢವನ್ನು ತಲುಪಿದಾಗ ಊಟ, ವಸತಿ ಸೌಕರ್ಯಗಳು ಈಗಿನಂತೆ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರ ಕೊರತೆಯೂ ಸಹ ಪಾರುಪತ್ಯೆದಾರರನ್ನು ಬಾಧಿಸುತ್ತಿತ್ತು. ಶ್ರೀಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ತಾನೂ ಸೇವಾದಾರನಾಗಿ ಕೈಂಕರ್ಯ ಮಾಡಲು ಅವಕಾಶ ನೀಡಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಂಡ ಬಾಲಕ ಶ್ರೀಧರ ಗುರು ಸಮರ್ಥರ ಸಂಕಲ್ಪದಂತೆ ದೇವಾಲಯ ಪ್ರಾಂಗಣದ ಆವರಣವನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿಡುವ ಕಾಯಕದೊಂದಿಗೆ ಗುರು ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಅಭೂತಪೂರ್ವ ಸೇವೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ ಬಾಲಕ ಶ್ರೀಧರ ಸಜ್ಜನಗಢದಲ್ಲಿ ಸೇವಾ ಕೈಂಕರ್ಯ ಕೈಗೊಂಡು ಗುರು ಸಮರ್ಥರು ಎಲ್ಲೆಡೆಯಲ್ಲಿಯೂ ಇದ್ದಾರೆಂಬ ತೀವ್ರ ನಂಬಿಕೆಯಿಂದ, ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ, ಮಡಿಯಿಂದ ಯಾವ ವ್ರತಾಚರಣೆಗೂ ಕಿಂಚಿತ್ತೂ ಲೋಪ ಬಾರದಂತೆ ಕಾರ್ಯತತ್ಪರನಾದ ಸಾಧಕ ಶ್ರೀಧರ
ಗುರು ಸಮರ್ಥರ ಸಮಾಧಿಯ ಅಭಿಷೇಕಕ್ಕಾಗಿ ನೀರನ್ನು ಸಮೀಪದ ಪುಷ್ಕರಣಿಯಿಂದ ಪ್ರತಿದಿನ ಮುಂಜಾನೆ ಹೊತ್ತು ತರುವುದು, ನಂತರ ಸಮಾಧಿಯ ಹೊದಿಕೆಗಳನ್ನು ಈ ಕೊಳದಲ್ಲಿ ಮಡಿಯಾಗಿಸಿಕೊಂಡು ಬರುವುದರೊಂದಿಗೆ ಶ್ರೀಧರನ ದಿನಚರಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತಿತ್ತು. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತೆ ಕಾಪಾಡುವ ಹೊಣೆ ಹೊತ್ತಿದ್ದ ಶ್ರೀಧರನು ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ 20-30 ಬಾರಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಬೇಕಾಗಿಯೂ ಬರುತ್ತಿತ್ತು. ನೈವೇದ್ಯವನ್ನು ತಯಾರಿಸುವುದರ ಜೊತೆಗೆ ಭಕ್ತರ ಮತ್ತು ಆಶ್ರಮವಾಸಿಗಳ ಭೋಜನಕ್ಕೂ ಬಾಲಕ ಶ್ರೀಧರನೇ अडुगे तयारिसबेकागित्तु. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी सेवा केलेली आहे. जसं कल्याण स्वामींनी सुद्धा या मठामध्ये जशी सेवा केली त्याच पद्धतीनं आणि तशीच सर्वस्व अर्पण करून अगदी भावनेनं आणि श्रद्धेनं श्रीधर स्वामी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी पाकशाळेमध्ये स्वतः नैवेद्य स्वतः पाक स्वयंपाक करून असा भक्तगणांना प्रसाद दिलेला आहे. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಸೇವಾಕರ್ತರ ಕೊರತೆಯಿಂದಾಗಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಉಣಬಡಿಸುವ ಕಾಯಕದೊಟ್ಟಿಗೆ ಗೋಮಯ ಮಾಡಿ ಭೋಜನ ಶಾಲೆಯನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ನಂತರ ತಾನೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಿಂದು ಮಡಿಯಾದ ಮೇಲೆ ಊಟ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತಿತ್ತು. ಕಾಲಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಭೌತಿಕ ಹಸಿವೆಯನ್ನು ಹಿಂಗಿಸಿದರಷ್ಟೇ ಸಾಲದಾಯಿತು. ಶ್ರೀಧರನ ಪಾರಾಯಣ ಪ್ರವಚನಗಳು ಜಟಿಲವಾದ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯಗಳನ್ನು ಸೋದಾಹರಣಪೂರ್ವಕವಾಗಿ ವಿವರಿಸುವ ರೀತಿ ಭಕ್ತಜನ ಮಾನಸಕ್ಕೆ ಮುದ ನೀಡುವಂಥದ್ದಾಗಿದ್ದು, ಈ ಕೆಲಸವು ಕ್ರಮೇಣ ಶ್ರೀಧರನ ಪಾಲಿನದ್ದೇ ಆಯಿತು. ಗುರು ಸಮರ್ಥರು ತಮ್ಮ ಪರಮ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರನಾದ ಶಿಷ್ಯನನ್ನು ಆರಿಸಿ ಪರೀಕ್ಷಿಸಿ ಮಾನವ ಕುಲಕೋಟಿಯ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಕಂಕಣಬದ್ಧನನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದು ಹೀಗೆ. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿನ ಪೂಜೆ, ಅಭಿಷೇಕ, ಅಲಂಕಾರವೆಲ್ಲವೂ ಶ್ರೀಧರರೇ ನಿರ್ವಹಿಸುವ ಸೇವೆಯಾಯಿತು. ಹೀಗೆ ಅಹರ್ನಿಶಿ ಯಾವುದೇ ಕ್ಷಣದಲ್ಲೂ ಚಿತ್ತಕ್ಷೋಭೆಗೊಳಗಾಗದೆ ಪವಾಡ ಸದೃಶ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗುರು ಸಮರ್ಥರ ಸೇವೆಗೈದರು ಶ್ರೀಧರರು. ದಷ್ಟಪುಷ್ಟವಾಗಿದ್ದ ಕಾಯ ಸಾಧಕನ ಶರೀರವಾಯಿತು. ಅವಿಚ್ಛಿನ್ನವಾದ ಸೇವಾ ಮನೋಭಾವ ಹಾಗೂ ಅದರಿಂದುಂಟಾದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಅವಿರತ ಸೇವೆಗೈದ ಶ್ರೀಧರರು ತಮ್ಮ ಮನೋಕಾಮನೆಯನ್ನೂ ಭಾವತೀವ್ರತೆಯನ್ನೂ ತಿಳಿಸುತ್ತಿದ್ದುದು ಸಮೀಪದ ಹೂಬನದಲ್ಲಿದ್ದ ಹೂಗಿಡಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ನಿರ್ಮಾಲ್ಯ ಪುಷ್ಪಗಳಿಗೆ. ಒಂದೊಮ್ಮೆ ಇದೇ ಹೂಬನದಲ್ಲಿ 3 ದಿನಗಳ ಕಾಲ ಭಾವ ಸಮಾಧಿಗೊಳಗಾದರು ಶ್ರೀಧರರು. ಶ್ರೀಧರರ ಮೊರೆಯನ್ನು ಆಲಿಸಿಯೋ ಅವರ ನಿಶ್ಚಲ ಭಕ್ತಿಯಿಂದೊಡಗೂಡಿದ ಸೇವೆಯಿಂದ ಸುಪ್ರೀತರಾಗಿಯೋ ಗುರು ಸಮರ್ಥರು ಧ್ಯಾನಮಗ್ನರಾಗಿದ್ದ ಶ್ರೀಧರರಿಗೆ ಅಲೌಕಿಕ ಪ್ರಕಾಶ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗಿ ತತ್ವಮಸಿ ಎಂಬ ಮಹಾವಾಕ್ಯವನ್ನು ಉಪದೇಶ ಮಾಡಿದರು. आणि श्रीधर स्वामींना समर्थांचं दर्शन झालं, आत्मज्ञान झालं, त्यांची प्रज्ञा जागी झाली. त्याचबरोबर त्यांना परतत्वाचा स्पर्श झाला आणि त्याच क्षणी त्यांची प्रतिभाही जागी झाली. जीवन कृतार्थ झालं. तो दिवस दासनवमीचा होता. ಹೆಚ್ಚಿನ ತಪೋಶಕ್ತಿ ಸಂಗ್ರಹಣೆಗಾಗಿ ಹಿಮಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಬಯಸಿತು ಶ್ರೀಧರರ ಮನಸ್ಸು.
ಗುರುವಿನ ಆಣತಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೈದು ಧ್ಯಾನಮಗ್ನರಾದರು ಶ್ರೀಧರರು. सांगायला मोठा आनंद वाटतो की ज्या पद्धतीनं समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना दर्शन दिलं, अगदी त्याच पद्धतीनं सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांना सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी याच समाधीच्या बाहेर येऊन दर्शन दिलेलं आहे. श्रीधर स्वामी महाराज या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते आणि ध्यानस्थ बसलेले असताना एकदम या समाधीतून असा प्रकाशझोत बाहेर आला. साधन काळामध्ये तो प्रकाशझोत कसला आहे हे स्वामीजींच्या क्षणभर लक्षात आलं नाही, पण तो प्रकाश जसा जसा कमी व्हायला लागला त्या प्रकाशातून समर्थांची मूर्ती प्रगट झाली. समर्थ स्वतः स्वामीजींच्या समोर उभे राहिले आणि स्वामीजींनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला. कसा नमस्कार करावा सद्गुरूंना याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे की साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. हा नमस्कार झाल्यानंतर समर्थांनी श्रीधर स्वामीजींच्या डोक्यावरती शिरावरती हात ठेवला आणि स्वामीजींनी असं सांगितलं की तुम्ही दक्षिणेकडे जाऊन कार्य करा. हे समर्थांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी केलं आणि या ठिकाणाहून जे महाराज स्वामीजी बाहेर पडले ते दक्षिण दिशेला गेले आणि दक्षिणेकडूनच त्यांनी गड उतरला आणि दक्षिणेकडे जाऊन सगळं कार्य केलं. ಪುಟ್ಟ ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಇದೇ ಗಿರಿಕಂದರಗಳ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಪೊದೆಗಳ ನಡುವೆ ಹಾದು ಸಜ್ಜನಗಢದಿಂದ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿಗೆ ಹೊರಟರು ಶ್ರೀಧರರು ಗುರುವಿನ ಆಣತಿಯ ಮೇರೆಗೆ. ಅಂದು ದಾಸನವಮಿಯ ಶುಭ ಮುಹೂರ್ತವಾಗಿತ್ತು. ಅಚಲವಾದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಸಾಧನಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ತನ್ನ ಜೀವನ್ಮುಕ್ತಿಯ ದಾರಿದೀಪವನ್ನಾಗಿಸಿಕೊಂಡ ತರುಣ ಸಾಧಕ ಶ್ರೀಧರರು ಗುರು ಸಮರ್ಥರ ಸಂಕಲ್ಪದಂತೆ ಲೋಕೋದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಮುಡಿಪಾಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದು ಹೀಗೆ. ಅಖಂಡ ಮಂಡಲಾಕಾರಂ ವ್ಯಾಪ್ತಂ ಯೇನ ಚರಾಚರಂ ತತ್ಪದಂ ದರ್ಶಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಮನ್ನಾಥ ಶ್ರೀ ಜಗನ್ನಾಥ ಮದ್ಗುರು ಶ್ರೀ ಜಗದ್ಗುರು ಮಮಾತ್ಮಾ ಸರ್ವಭೂತಾತ್ಮಾ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ